कुंभ राशी 15 ते 20 जुलै 5 दिवसात 5 मोठ्या घटनांचा भूकंप. ढसाढसा रडाल. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, तुम्हाला सांगितलेल्या 5 दिवसात 5 मोठ्या घटनांचा नक्कीच भूकंप येणार आहे. तर माझ्या प्रिय कुंभ राशींच्या मंडळींनो, तुमचे मन सध्या काही वेगळ्याच भावनातून जात आहात. जीवनाच्या स्थिरतेची, सुरक्षिततेची आणि बहुतेक यशाची धडपड करताना आतून मात्र एक पोकळी जाणवते का? इतके प्रयत्न करूनही जेव्हा फळ सहज मिळत नाही, तेव्हा मनात मात्र आपलं कर्मविषयी शंका निर्माण होते. मनातून खोल जाताना नशीब नेहमी दुःख हाताशी येते. चिडचिडपणा तुमचा वाढलाय का? मी इतकी मेहनत का करत आहे, असा प्रश्न सध्या तुमच्या मनात गाभाऱ्यात उगवतोय का? तर लक्षात ठेवा, विश्व कधीही शांत राहत नाही. जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं ना, तेव्हा अदृश्यपणे एक नवीन दिशा उलगडत असते. या अदृश्यपणाने उघडलेली दिशा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं गोड आणि शुभ परिवर्तन घेऊन येणार आहे. आणि हे परिवर्तन तुमच्या विश्वासाला, आत्मविश्वासाला आणि नशिबालाही नवीन रूपरेषा देईल. फक्त तुम्हाला सांगते, थोडं थांबा, स्वतःवर पूर्ण एकदा विश्वास ठेवा, कारण तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ योग्य वेळी सर्व सुंदर रूपात आता तुमच्यासमोर उभं राहणार आहे. तुमच्या जीवनातील संघर्ष आणि अस्वस्थतेचा काळ आता संपत आहे. तुमच्यासाठी आता एक अत्यंत मोठी आणि चमत्कारी घटना तुमच्यासोबत घडणार आहे. या पुढील 5 दिवस तुमच्या भाग्यात एक नवीन हस्तक्षेप घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमची निराशा आता मोठ्या आनंदामध्ये, आशेमध्ये रूपांतरित होईल. तुम्हाला सांगते, कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या निराशा, वेदना, संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपलेला आहे. या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा संदेश आज पाठवला आहे. कारण तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी असला तरी आतून मात्र तुमच्या उत्पन्न किंवा बचतीच्या समस्यांमुळे आणि कुटुंबातील नात्यांमुळे, तणावामुळे आज तुम्ही एकटे पडलेला आहात. तुमच्या समस्या कितीही मोठी असली तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे. ज्या आर्थिक समस्यांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते, जे व्यावसायिक अडचणींमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होते, त्या सर्व भावनांना तुम्हाला सांगतात पूर्णविराम देण्याची आता वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी आता हळूहळू शक्य उपायांकडे वळणार आहे. तुम्हाला सांगते, हा केवळ अंदाज नाही, तर ज्योतिषी आधारावर दिलेला एक आश्वासन. मी तुम्हाला सांगते, तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती नक्कीच पाठवली आहे. आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात नक्की पुढे करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगते, अगदी महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून हे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब करा. कुंभ राशी, आता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की मी एकटा नाही, ही भावना तुम्हाला दृढ करायची आहे. विश्वास आणि तयारीसाठी या चमत्कार तुमच्या जीवनात प्रवेश देण्याची पुढच्या 5 दिवसात तुमच्यासोबत 5 मोठ्या घटना, चमत्कारिक घटना घडतील. आणि आता काय होणार आहे पुढच्या 5 दिवसात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुमच्या नशिबात चांगलं घडवण्यासाठी आणि सर्व काही व्यवस्थित व्हावं हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की या 7 दिवसात तुमच्यावर आलेले कोणतेही संकटसुद्धा कसे दूर करायचे आणि तुमच्यापासून कसे दूर हे संकट करायचे, यासाठी सुद्धा मी काहीतरी महत्त्वपूर्ण उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, या तुमच्या आयुष्यातील निर्णायक क्षण आता आहे. हा केव्हा चांगला दिवस नाही, तर हा थेट ईश्वराकडून पाठवलेला विशेष संदेश आहे. हा संदेश काय आहे, तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती स्थिर होण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडला आहे. आणि ही व्यक्ती साक्षात देवदूत बनतो, तुमच्या जीवनात प्रवेश करेल. 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावरील याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे. तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींचा शेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि भावनिक स्थैर्याकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्यासमोर येईल, तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूतीच देणार नाही, तर तो तुमचा आत्मविश्वास आणि आश्वासाने चिंता करू नकोस, मी आहे ना, हा तुम्हाला तो विश्वास देईल. हा निर्णय घे, तू नक्कीच यशस्वी होईल, हा आधार तो तुम्हाला देईल. आणि तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता ना, ज्या योग्य मार्गदर्शनाच्या अपेक्षा तुम्ही करत होता ना, आता ते बहुतेक रूपात तुमच्यासमोर नक्कीच उभे राहणार आहे. आणि हा बदल नक्की केव्हा योगायोग नाही किंवा सकारात्मक विचार नाही, तर यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषी आधार आहे. या 5 दिवसात येणारा शनिवारचा दिवस कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी एक दुर्मिळ दैवी योग तयार होते. शनिवार हा दिवस थेट शनी ग्रहाला समर्थक आहे आणि जो तुमच्या राशीत स्वामी असून सुख, सौंदर्य, धन आणि नातेसंबंधाचा कारक मानला जातो.
या दिवशी शनीचे गोचर कुंभ राशीच्या धन भावात होत आहे आणि त्यावर त्याची शुभदृष्टी पडत आहे. याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात आता सक्रिय होत आहे. शनी या ग्रहाच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात तुम्हाला सांगते ईश्वरीय सहाय्यता योग किंवा तयार करतो. तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात आता सक्रिय झाला आहे. या गोचरावर गुरु आणि चंद्र या ग्रहांचे अमृत समान म्हणजे अत्यंत पवित्र आणि शुभदृष्टी पडत आहे. शनी या ग्रहांची दृष्टीने ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगते देवदूत तयार करते. या ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःखाने एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गाने आता पुढाकार घेतला आहे. ईश्वराचा नियम असा आहे की तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वात सामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो. तुम्हाला सांगते तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असेल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल. किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती विशेषतः आणि आईसारखी स्त्री किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार देईल. तुमच्या कुटुंबातील प्रेम संबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत येईल आणि तुमच्यामध्ये सामंजस्यपणा घडवण्यात येईल. तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात निर्णय आणि योग्य तोडगा तो काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले एखादी वरिष्ठ अधिकारी जे तुमच्यावर नेहमी टीका करत होते ते अचानक तुम्हाला मोठी आणि आर्थिक जबाबदारी देतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमचे स्थैर्य निश्चित होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या शारीरिक मानसिक तणावातून असाल तर तुम्हाला असा थेरपी सल्लागार नक्कीच भेटेल, ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास दिली जाईल. तुमच्या त्या मानसिक तणावाला दुःखाला दूर करेल. पुढील 5 दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थानी जा की मग घरीच असाल तेव्हा तुमच्याकडे अचानक एक साधू संत किंवा गुरु येतील. तुमच्या पैशांच्या आणि कुटुंबाच्या समस्याबद्दल तुमच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या मनात खरी शांततेची भावना तयार होईल. तुम्हाला अजून एक मोठा दिलासा मिळेल. जुनं कोणीतरी तुमच्या पाठीवरून हात ठेवून शांतपणे म्हणेल आता सर्व ठीक होणार आहे आणि या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण पूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल. पैशांच्या विवंचनेमुळे तुमचा जीव मेटाकुटीला आला होता. हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या विचाराने तुम्ही दबले असाल, परंतु आता हा देवदूत तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा, व्यवहारी आणि अचूक मार्ग दाखवेल. चमत्कारित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल. ही मदत तुमच्यावरच्या कर्जाचा बोजा हलका करेल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्य एक नवीन दिशा देईल. तुमच्यात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल. तुम्ही कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत होतं की मी कमी पडतोय का किंवा माझे काम पुरेसे चांगले नाही का. यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होता. पण देवतांच्या भेटीनंतर देवदूत तुमचा आत्मविश्वास आकाशाला मिळेल. तुमच्या एक प्रकारची स्थिर व आकर्षण ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.